हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना, मजेत ना, असायलाच पाहिजे. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वात आधी सर्वांना जय सद्गुरू. बघा, आज आपण डाळिंबीची बाग बघणार आहोत. तर आपल्या शेतात डाळिंबीची बाग आहे मैत्रिणींनो. तर आपण आज रानातला व्हिडिओ बघणार आहोत. रोजचे इकडचे तिकडचे व्हिडिओ असतात, पण आज म्हणलं आपल्या शेतात गेलं तर बघूया डाळिंबीची बाग कशी आली. खूप अशी छान आली बघा डाळिंबीची बाग, आणि माल पण भरपूर लागलेला आहे, सेटिंग झालेलं आहे. आणि याच्यावर फवारणी ती भरपूर असते मैत्रिणींनो, तेलाचं प्रमाण असतं. पण तरी पण तुम्हाला ह्याच्यावर काय तर सजेशन सांगायचं असेल तरी पण सांगा आम्हाला कमेंटमध्ये नक्की. कारण माल मोठा होण्यासाठी कोणती कोणती औषधं वापरली जातात, सेटिंग होण्यासाठी कोणकोणते खत टाकले जातं ते पण सांगा. बघा, खूप अशी छान आलेली आहे बाग, आणि उन्हाळा दिवस असल्यामुळे ह्याला खूपच जपावं लागते. बघा, छोटं छोटं आहे, पण जरा थोडंसं पाण्याचं पण जरा थोडं ही व्हायला लागलं आहे, कारण उन्हाळा दिवस आहे आणि पाणी पण भरपूर लागतं ह्या बागेला. बघा, आणि ऊन पण आज खूपच पडले, त्याच्यामुळं बघा उन्हात कसा असा व्हिडिओ निघला आहे. बघा, एका फांदीला किती अशी लागलेली आहे डाळिंब, भरपूर अशी मस्त असं आलेले आहे. आणि आता छोटं फळ आहे तर असं दिसतंय. बघा, मोठं झाल्यानंतर आपण बघणारच आहोत किती छान असं मग आल्यानंतर मोठं फळ त्या पुढील व्हिडिओमध्ये. आणि जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो, कारण आमचे नवनवीन व्हिडिओ रोजचे पाहत जावा व कमेंटमध्ये सांगत जावा की आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात. आणि डाळिंबीवर तुम्हाला डाळिंबी उत्पादन ह्याच्यावर काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा. त्यातून फायदा तोटा, कोणकोणती खतं वापरली जातात, कोणकोणत्या फवारण्या केल्या जातात, हे किती दिवसात म्हणजे कोणकोणती प्रक्रिया